नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर येथे आरोग्य विभागात इथे मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर विद्यार्थी मित्रांनो पदभरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे इथे तुम्हाला पदभरती पाहण्यासाठी भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर याच्यामध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता कंत्राटी पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर शहर महानगरपालिकेअंतर्गत इथे मोठ्या प्रमाणावर ते पदभरती केली जात आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या पदभरतीमध्ये कोणती पदे भरून घेतली जाणार, त्यासाठी पगार किती भेटणार आहे, पात्रता कोणत्या लागणार आहेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले असेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर देखील करा। तर चला आता व्हिडिओला सुरू करू। तर आता आपण डिटेल मध्ये पाहून घेऊ की पदे कशा प्रकारे इथे असणार आहे। तर बघा, पहिलं पद आहे बघा इथं ऑब्स्ट्रिशियन किंवा गायनोकोलॉजिस्टचं हे पद आहे। या पदासाठी 2 पदे रिक्त असणार आहेत। याच्यासाठी तुम्हाला वयाची अट असणार आहे बघा 70 वर्षापर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे आणि ते दरमहा 75,000 या पदासाठी पगार दिलं जाणार आहे। अनुभव असेल तर प्राधान्य असणार आहे। नियुक्तीचे ठिकाण असेल NUHM नियुक्तीचं ठिकाण असणार। SC साठी 1 जागा आहे आणि ओपन साठी 1 जागा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आवश्यक शैक्षणिक अर्हता तुम्हाला इथे PDF मध्ये पाहून घ्यायचे। जर आपण या गोष्टी पाहत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी PDF एकदा चेक करून घ्यायचं आहे। तर दुसरं पद आहे बघा पेडिट्रिशियनचं पद आहे। यासाठी 2 पदे भरली जात आहेत। 75,000 पगार दिलं जाणार आहे दरमहा। SC साठी 1 जागा आहे, ओपन साठी 1 जागा इथे असणार आहे। तिसरं पद आहे ॲनेस्थेटिस्टचं पद आहे। 2 पदे रिक्त आहेत। 75,000 दरमहा मानधन दिलं जाणार आहे। अनुभव असेल तर प्राधान्य आहे। NUHM नोकरीचं ठिकाण आहे। SC साठी 1 जागा आणि ओपन साठी 1 जागा तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे इथे। चौथं पद आहे बघा सर्जनचं पद आहे। या पदासाठी 2 जागा इथे रिक्त असणार आहे। 75,000 दरमहा मानधन दिलं जाणार आहे। NUHM अंतर्गत नोकरी ठिकाण आहे। प्राधान्य असल्यास एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। SC साठी 1 जागा आणि ओपन साठी 1 जागा तुम्हाला पाहण्यासाठी भेटेल। 5वं पद आहे बघा फुल टाइम मेडिकल ऑफिसरचं पद आहे। 3 पदे भरली जात आहेत। 60,000 दरमहा मानधन दिलं जाणार आहे। अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। OBC साठी 2 जागा आहेत आणि NTP साठी 1 जागा तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार आहे। त्यानंतर आहे बघा 6वं पद आहे फुल टाइम मेडिकल ऑफिसर मॅटर्निटी होमचं हे पद आहे। यासाठी 2 जागा रिक्त आहेत। 60,000 दरमहा मानधन दिलं जाणार आहे। अनुभव असेल तर प्राधान्य आहे। SCBC साठी 1 जागा आणि OBC साठी 1 जागा तुम्हाला पाहायला भेटेल। 7वं पद आहे बघा पार्ट टाइम मेडिकल ऑफिसरचं पद आहे। 9 पदे भरली जात आहेत। 30,000 दरमहा मानधन दिले जाणार आहे। अनुभव असेल तर प्राधान्य आहे। आरक्षण कोणतेही लागू नसणार आहे। 8वं पद आहे बघा CLMC मॅनेजरचं हे पद आहे। 1च पद भरलं जात आहे। 35,000 दरमहा मानधन दिलं जाणार आहे। 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। ओपन उमेदवारासाठी 1 जागा रिक्त असणार आहे। 9वं पद आहे बघा डेंटिस्टचं हे 9वं पद आहे। यासाठी 1च जागा रिक्त असणार आहे। 38 वर्षापर्यंत अर्ज करू शकता। 30,000 दरमहा मानधन दिलं जाणार आहे। अनुभव असेल तर प्राधान्य आहे। NUHM अंतर्गत पदभरती होणार आहे। ओपन साठी 1 जागा इथे रिक्त असणार आहे। त्यानंतर आहे 10वं CLMC टेक्निशियनचं हे पद आहे। याच्यासाठी पण 1च जागा रिक्त असेल। 38 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करतील। 18,000 दरमहा मानधन दिलं जाणार आहे। ओपन उमेदवारासाठी 1 जागा इथे रिक्त असणार आहे। अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल। 11वं पद आहे OD असिस्टंटचं हे पद आहे। 3 जागा भरल्या जात आहेत। 38 वर्ष खुला आणि राखीवसाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। 17,000 दरमहा मानधन देण्यात येणार आहे। अनुभव असल्यास प्राधान्य आहे। SC साठी 1 जागा, OBC साठी 1 आणि ओपन साठी 1 जागा असणार आहे। 12वं पद आहे काही एक्सरे टेक्निशियनचं पद आहे। 4 पदे भरली जात आहेत। खुल्या प्रयोगासाठी 38 आणि राखीव प्रयोगासाठी 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता। 17,000 मानधन दिलं जाणार आहे दर महिन्याला। अनुभव असेल तर प्राधान्य आहे। NUHM अंतर्गत हे पद भरलं जात आहे। SC साठी 1 जागा, OBC साठी 1, SCBC साठी 1 आणि ओपन साठी 1 जागा रिक्त असणार आहे। 13वं पद आहे लॅब टेक्निशियनचं पद आहे। 9 पदे भरली जात आहेत। 17,000 दरमहा मानधन दिलं जाणार आहे। वयोमर्यादा 38 ते 43 वर्षापर्यंत ओपन खुल्यासाठी असणार आहे। त्याच्यामध्ये ST साठी 1 जागा आहे। SBC साठी 1, OBC साठी 2, SCBC साठी 4 आणि ओपन साठी 1 जागा तुम्हाला पाहायला भेटेल। 14वं पद आहे बघा फार्मासिस्टचं हे पद आहे। एकूण 6 पदे भरली जात आहेत। 17,000 दरमहा मानधन देण्यात येणार आहे। आता जागा बघा ST साठी 1 आहे, OBC साठी 2, SCBC साठी 2 आणि PWS साठी 1 जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे।
त्यानंतर आहे बघा 15वं पद आहे ANMचं म्हणजे स्टाफ नर्सचं हे पद आहे, यासाठी पण 10 जागा रिक्त आहे. 38 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील. इथे पण 18,000 दरमहा मानधन देण्यात येणार आहे. अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य असणार आहे. ST साठी 1 जागा आहे, BJA साठी 2 जागा, NTB साठी 1, NTC साठी 1, SBC साठी 1 आणि SCBC साठी 4 अशा जागा तुम्हाला इथे पाहायला भेटतील. 16वं पद आहे बघा स्टाफ नर्सचं पद आहे, हे पद JNMचं असणार आहे किंवा त्यासोबत BSc नर्सिंग तुम्हाला लागेल. खुला 38 आणि राखीव 43 वर्षापर्यंत इथे अर्ज करू शकेल. या पदासाठी 20,000 दरमहा मानधन देण्यात येणार आहे. अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य असेल. SC साठी 1 जागा आहे, SCBC साठी 1 आणि ओपन साठी 6 जागा इथे तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे. 17वं पद आहे बघा अकाउंटंटचं पद आहे, यासाठी 1 जागा रिक्त आहे. खुल्या वर्गासाठी 38 आणि 18,000 दरमहा इथे मानधन भेटणार आहे. अनुभव असेल तर प्राधान्य आहे. ओपन उमेदवारासाठी 1च जागा इथे रिक्त असणार आहे. त्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला पत्ता काय असेल, तारीख काय असेल, या सर्व तुम्हाला पाहून घ्यायचे आहे. तर बघून घ्या. गायरोकोलॉजिस्ट असेल, पेडिट्रिशियन, ॲनेस्थेटिक, फुल टाइम सर्जन, मेडिकल ऑफिसर, फुल टाइम मेडिकल ऑफिसर असेल, मॅटर्निटी होमचं, पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर असेल, डेंटिस्ट, या पदासाठी तुम्हाला दिनांक 28/5/2025 सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत तुम्हाला मुख्य इमारत हा पत्ता असणाऱ्या महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत या वरच्या पदासाठी. तसेच CLMC टेक्निशियन, OT असिस्टंट, एक्स-रे टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ANM स्टाफ नर्स आणि अकाउंटंट या सर्व रिक्त पदांकरता तुम्हाला 29/5/2025 पासून ते 6/6/2025 पर्यंत तुम्हाला पत्ता असणार आहे. यासाठी महानगरपालिका आरोग्य विभाग पत्रकार कक्षाच्या बाजूला प्रथमोपचार कक्ष छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज इथे सबमिट करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी ते स्वतः जाऊन अर्ज करू शकत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आपण स्वतः मोजक्या पिसवर जाऊन ते तुमचा अर्ज सबमिट करून येत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना इथे आपल्याकडून अर्ज करून घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी आपला खाली गुगल फॉर्मची लिंक दिली, तो गुगल फॉर्मची लिंक भरायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. त्या विद्यार्थ्याचे अर्ज आपण स्वतः जाऊन भरून येणार आहोत. त्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता अर्ज कसा करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तर तुम्हाला ते DD करावं लागणार आहे. त्यालाच आपण डिमांड ड्राफ्ट असं म्हणतो. खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपयाचा असेल आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 250 रुपयाचा धनादेश इथे लागणार आहे. तो काढायचा आहे बघा तुम्हाला इथे औरंगाबाद सिटी अर्बन हेल्थ सोसायटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद या नावाने तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व पदांसाठी महत्त्वाची कागदपत्रे ते जोडायचे आहेत, जसे नोंदणी प्रमाणपत्र असतील, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र असेल, जन्माचा दाखला, असे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे जोडायचे आहे. त्यासोबत तुम्हाला राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज आरक्षणातून सादर जर करायचा असल्यास अर्जासोबत जात प्रमाणपत्र तुम्हाला जोडणं कंपल्सरी राहणार आहे. त्यानंतर अर्जदारांनी एकापेक्षा जास्त साठी अर्ज करायचा असला त्यांना स्वतंत्र डिमांड ड्राफ्ट तिथे जोडणं कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पण तुम्हाला सर्व उमेदवारांना इथे जोडायचं आहे. त्यानंतर बघा असा तुम्हाला इथे अर्जाचा नमुना असणार आहे. हा अर्जाचा नमुना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेला विद्यार्थी तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. शेवटी नोटिफिकेशनची PDF असेल ऑफिशियल वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनल, जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत असतात. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायसाठी तुम्हाला सर्व गोष्टी भेटून जात असतात. शेवटी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, आपले जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांनो शेअर देखील करा. तुमची काही कॉमेंट असेल, तक्रार असेल तर ते पण करायचं आहे. शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलला ऑलवरती प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या रेग्युलर व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटू अशाच तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.